नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. चा व्हिडिओ हा मी प्रश्न 4 मधला ऑप्शनल प्रश्न दुसरा घेणार आहे. प्रश्न 4 मध्ये आपल्याला माहिती आहे 2 प्रश्न दिलेले असतात, हा हे किंवा ते. तर हा ऑप्शनल दुसरा प्रश्न आज घेणार आहोत. तर बघा, स्वाभाविक प्रसूतीची व्याख्या लिहा असा प्रश्न आहे. गर्भावरणे व वार जनेंद्रियातून विशिष्ट घटनाक्रमाने बाहेर येण्याच्या नैसर्गिक क्रियेला स्वाभाविक प्रसूती असे म्हणतात. व्याख्या विचारली तरी त्याची व्याख्या एवढीच आहे, छोटीशी. स्वाभाविक प्रसूतीची अवस्था विचारली आहे प्रश्न ब मध्ये. प्रसूतीच्या एकूण 4 अवस्था असून प्रसूतीमध्ये क्रमाक्रमाने घडणाऱ्या क्रियेनुसार यांना 4 अवस्थांमध्ये विभागले गेले आहे. तर या कोणत्या कोणत्या आहेत बघू. सर्वायकल स्टेज म्हणजे फर्स्ट स्टेज कोणती आहे, तर सर्वायकल स्टेज. या अवस्थेमध्ये सर्व्हिक्सचे प्रसरण होते म्हणून याला सर्वायकल स्टेज असे म्हणतात. कालावधी काय? खऱ्या प्रसूती काळ सुरू झाल्यापासून सर्व्हिक्सचे पूर्ण प्रसरण होईपर्यंतचा काळ. अवधी आहे प्रायमी ग्रॅव्हिडामध्ये 12 ते 16 तास आणि मल्टीपॅरामध्ये 8 ते 10 तास. प्रायमी ग्रॅव्हिडामध्ये म्हणजे ज्या फर्स्ट टाईमची डिलेवरी त्याला म्हणतात प्रायमी ग्रॅव्हिडा, आणि मल्टीपॅरा म्हणजे एकापेक्षा जास्त वेळेची डिलेवरी म्हणजे सेकंड टाईम असेल, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, तर त्याला म्हणतात मल्टीपॅरा. फर्स्ट टाईम असेल तर प्रायमी ग्रॅव्हिडा. दुसरी स्टेज आहे फिटल स्टेज. दुसऱ्या अवस्थेमध्ये गर्भ बाहेर येतो म्हणून या अवस्थेला फिटल स्टेज असे म्हणतात. कालावधी हे सर्व्हिक्सचे पूर्ण डायलेटेशन झाल्यापासून गर्भाशयातून बाहेर येईपर्यंतचा काळ. बघा, म्हणजे फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज दोन्ही मिळून बनले. सर्व्हिक्सचे प्रसरण होते फर्स्ट स्टेजमध्ये आणि दुसऱ्या स्टेजमध्ये सर्व्हिक्सचे पूर्ण डायलेटेशन ते गर्भ बाहेर येईपर्यंतचा काळ. अवधी आहे प्रायमी ग्रॅव्हिडामध्ये अर्धा तास ते 2 तास आणि मल्टीपॅरामध्ये अर्धा तास. तिसरी स्टेज आहे प्लॅसेंटल स्टेज. ही प्रसूतीची तिसरी अवस्था असून यामध्ये गर्भाशयातील प्लॅसेंटा व मेम्ब्रेन बाहेर येतात. तर कालावधी आहे बाळ जन्मल्यापासून प्लॅसेंटा व मेम्ब्रेन बाहेर येण्यापर्यंतचा काळ. अवधी आहे प्रायमी ग्रॅव्हिडामध्ये 5 ते 15 मिनिट आणि मल्टीपॅरामध्ये 5 ते 15 मिनिट. म्हणजे अवधी तुम्ही असं पण घेऊ शकता, प्रायमी ग्रॅव्हिडामध्ये तसेच मल्टीपॅरामध्ये 5 ते 15 मिनिट सेम कालावधी असतो. तर सोप्पा आहेत या स्टेजेस. फर्स्ट आहे सर्व्हिक्सचे. पहिल्या स्टेजमध्ये सर्व्हिक्सचे प्रसरण होते म्हणून त्याला सर्वायकल स्टेज म्हणतात. दुसऱ्यामध्ये गर्भ बाहेर येतो म्हणून त्याला फिटल स्टेज, आणि तिसऱ्यामध्ये प्लॅसेंटा आणि मेम्ब्रेन बाहेर येतात म्हणजे त्याला थर्ड स्टेज. आणि चौथी आहे निरीक्षण अवस्था. प्रसूती झाल्यानंतर 1 तासापर्यंतचे निरीक्षण म्हणजे चौथी अवस्था होय. त्यामध्ये मातेची साधारण स्थिती व गर्भाशयाचे निरीक्षण करावयाचे असते. प्रश्न विचारला आहे प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेची चिन्हे व लक्षणे कोणती. पहिला आहे लयबद्ध वेदनायुक्त अंकुचने. यामध्ये प्रसूतीची पहिली अवस्था ही गर्भाशयाचे लयबद्ध अंकुचने व वेदना याने चालू होते. यामध्ये गर्भाशयास लयबद्ध अंकुचने येतात व गर्भाशय कठीण बनते. खऱ्या वेदना चालू झाल्यानंतर प्रसूतीची पहिली स्टेज चालू झाली असे म्हणतात. दुसरा आहे सर्व्हिक्सचे प्रसरण पावणे. सर्व्हिक्सचा वरचा भाग लोअर सेगमेंटमध्ये पूर्णपणे सामावला जातो व त्यामुळे सर्व्हिक्सचे तोंड उघडते. त्यास डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स असे म्हणतात. तिसरा आहे शो म्हणजे काय? सर्व्हिक्सचे डायलेटेशन झाल्यामुळे गर्भ जनन मार्गाद्वारे दिसू लागतो. गर्भ हा जनन मार्गाद्वारे दिसायला लागतो आणि सर्व्हिक्सचा ऑसमध्ये साठून राहिलेला म्युकस पण योनी मार्गाद्वारे दिसू लागतो. त्यास काय म्हणतात? सर्वायकल शो असे म्हणतात. चौथा आहे मेम्ब्रेन बॅग तयार होणे. हेड एंगेज झाल्यानंतर ॲमनियोटिक फ्लूइड पुढील भागात आलेले असते व त्यापासून मेम्ब्रेन बॅग तयार होते. सर्व्हिक्सचे डायलेटेशन झाल्यामुळे ती प्रथम दिसू लागते.
ही झाली चिन्हे आणि लक्षणे. ड प्रश्न आहे, सो निर्मला बेदीची प्रसूती पहिल्या अवस्थेमधील काळजी कोणती कोणती घेतली जाईल किंवा कोणती घ्यावी. प्रसूतीच्या पहिल्या टप्प्यातील नर्सिंग केअरमध्ये आई आणि बाळाचे निरीक्षण करणे आणि प्रसूती सामान्यपणे होत असल्याची खात्री करणे. यामध्ये आहे देखरेख म्हणजे निरीक्षण करणे, हृदयगती आणि रक्तदाब बघणे, आईच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब यांचे वारंवार निरीक्षण करणे, गर्भाच्या हृदयाची गती, बाळाचे निरीक्षण करणे, इलेक्ट्रॉनिक देखरेखीसह किंवा ड्रॉपलर अल्ट्रासाऊंड उपकरणासह सतत हृदयगती. नंतर आहे तापमान, दर 4 तासांनी आईचे तापमान बघणे, नाडी, आईची नाडी प्रति तास आणि अंकुचने तपासणे, योनीतून स्त्राव, योनी मार्गाचे निरीक्षण करणे, सर्वायकल शो व्यतिरिक्त स्त्राव म्हणजेच रक्तस्राव वगैरे दिसल्यास डॉक्टरांना कळवणे, वेदना आराम, आवश्यकतेनुसार थोड्या प्रमाणात वेदना कमी करणारी औषधे देणे. ई आहे प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये होणारे विपरीत परिणामाची माहिती. प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेतील गुंतागुंतीमध्ये वेदना, मंद प्रगती आणि बाळाच्या समस्या यांचा समावेश होतो. तर वेदनामध्ये गर्भाशयाच्या खालच्या भागाला ताणून आणि गर्भाशय ग्रीवच्या विस्ताराने वेदना होऊ शकतात आणि यामध्ये पाठदुखी होऊ शकते. संथ मंद प्रगती काय? संथ मंद प्रगती म्हणजे गर्भाशयाच्या अकार्यक्षम अंकुचने किंवा विशिष्ट औषधामुळे मंदस्राव होऊ शकतो. नंतर आहे तिसरं बाळाच्या समस्या. बाळाच्या समस्यामध्ये गर्भाला त्रास होऊ शकतो म्हणजे बाळाला त्रास होऊ शकतो. असामान्य हृदयगती, खांदा डायस्टोसिया, ऑक्सिजनची कमतरता, मेंदूला दुखापत, अपंगत्व होऊ शकते. इतर गुंतागुंतीमध्ये पेरिनियल अश्रू, नाभीसंबंधीच्या समस्या, पाणी लवकर तुटणे आणि जास्त रक्तस्राव अशा समस्या होऊ शकतात. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न 5वा, वंध्यत्व. तर हा प्रश्न 6 जुलै 2009च्या प्रश्नपत्रिकेत मी तुम्हाला पूर्णपणे सॉल्व करून दिलेला आहे. तर याची उत्तरं बघण्यासाठी तुम्ही मागील व्हिडिओ बघा आणि याची उत्तरे घ्या. 2009 आणि 2010 अशा 2 आपल्या प्रश्नपत्रिका सॉल्व करून झाल्या आहेत. तर तिसरी प्रश्नपत्रिका मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत तर माझे व्हिडिओ तुम्हाला युजफुल असतील, आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.